त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? समाधानी आहात का आजच्या बैठकीनंतर? आजच्या बैठकीनंतर सर्वसाधारण समाधानी सगळेच आहोत, परंतु ते ॲक्शनमध्ये ते जे आलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये ड्रग्ज सापडली, थेट दाऊद कनेक्शन होतं. तुम्ही मागणी केलेली आहे, काय मागणी केली? मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं त्यावर? चंदगडमध्ये ड्रग्ज संबंधी मोठी धाड पडली होती आणि बरंचसं आपल्या त्यांच्यामध्ये ड्रग्ज सामुग्री आणि तयार करण्याची सामुग्री मिळाली त्यांना, पण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. दिशा कमिटीच्या बैठकीबद्दल काय आश्वासन दिलं? दिशा कमिटीच्या बद्दल त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग्स घेऊ वर्षावर. एमपीएससी संदर्भात परीक्षा पेपर फुटी संदर्भात मुद्दा घेतलाय का? पेपर फुटी संदर्भात इथं काही मुद्दा घेतला नाही, पण तो आता मुद्दा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे शासनाने हे सगळ्यांना लक्षात आलं. थँक्यू. एक मिनिट. सरसंघचालक न्यूयॉर्कला आहेत, तर सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कला आहेत. तिथे अफगाणीचे तिथले मेयर आहेत, मुस्लिम मेयर जे आहेत अफगाणी, यांनी त्यांच्या तिथल्या कार्यक्रमाला विरोध केला. आता भाजपने या संदर्भात असा थेट आरोप केला की धर्मांतर मुद्दे तिथे चालतात आणि मग तिथे काही लोक अजेंडा घेऊन मुद्दाहून भाजपला किंवा तसं इतर संघटनांना आरोपाच्या पिंजऱ्यात करतात. नंतर राहुल गांधींकडे वळतात. आता तिथं आता काय होणार आहे, तिथं काय चालणार आहे हे जरा पहिले पाहूया. तिथले स्टेटमेंट काय येत आहेत तेही बघूया. माझी स्वतःची कन्यासुद्धा नातसुद्धा तिथं शिकून काम करायला लागली आहे, तर या तऱ्हेने सगळ्यांनी काम तिथं अर्थात केलंच पाहिजे. आज सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांचे विशेष सर्वसामान्य एकत्रच विषय होते. साधारणतः निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्न असतील, परंतु या संदर्भात अमरावतीमध्ये जे जळीत कांड झालं, डफरीनमध्ये जे निष्पाप तीन बालकं जळून खाक झाले, त्या संदर्भात जी कंपनी आहे शिरल, ती कंपनी वारंवार त्या कंपनीचे तसे स्फोट झालेले आहेत. यापूर्वी 2022ला सुद्धा त्या जळलेल्या होत्या आणि आज त्यावेळेस जीवितहानी झाली होती, पण यावेळेस जीवितहानी झाली. म्हणून ती कंपनी ब्लॅकलिस्ट करणे, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करणे, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले. त्यांनी ती कंपनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.